नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. काही तासांपूर्वी आपण बघितलं कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण कारवाई झाली. या दरम्यान अनेक फेरीवाल्यांचा माल जो आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेने घेऊन गेले होते आणि आता ते फळ विक्रेता जे आहेत तिथे आलेले आहेत जुन्या नगर परिषदेमध्ये. त्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही इथून तुमचा माल घेऊन जा, परंतु आता त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना माल परत मिळतोय का आपण ते बघणार आहोत. त्यापूर्वी कुठेही कारवाई होत असेल तर त्याला कोणाचाही विरोध नाही. अतिक्रमण असेल तर कारवाई झालीच पाहिजे, पण कारवाई ही समान झाली पाहिजे. कारण आईस्क्रीमच्या गाड्यांवर कारवाई होत नाही आणि सगळ्या फेरी विक्रेत्यांवर कारवाई होते आहे. हा एक पण प्रश्न आहे. आता भेटतोय का तुम्हाला माल इथे? माल एकदम येते. त्या फॉर्मवर कसं लिहिलंय का जसं आम्ही तुमचा माल घेतलाय ना तसं आम्ही तुम्हाला देतो आणि 2000 रुपये भरायचे. पहिले याच्या म्हणजे आता हे नवीन सिस्टम काढली. पहिले फक्त 5 रुपये आता आतमध्ये आणि सीओ साहेबांना जाऊन भेटा म्हणे. सारखं सारखं आता महानगरपालिकेतून इथं आम्हाला पाठवलं. तिथून कोणी पाठवलं तुम्हाला? तिथे आम्ही जाऊन रुचिता घोरपडे ताईंना भेटलो आणि प्रियंका दामले ताईंना आणि आमचे नगरसेवक किरण भोईरला भेटले. आम्हाला तिघं ते भेटले. आम्ही सांगितलं आपल्या नगरात आपल्या जागेवर आपल्याच वार्डमध्ये आम्ही पोट भरतोय ना. आम्ही स्थानिक रहिवासी, आम्ही वोटर आहे तिथले, मग आम्ही जायचं कुठे? तर ते इकडचाच जन्म आहे. तर ते लोक काय म्हणले, ताई इथून उठवायची कारवाई होणारच आहे, सगळ्यांना उठायला लागेल असा आदेश वरून आलेला आहे. तर 2च दुकानांसाठी आले का नाही ताई सगळ्यांवर कारवाई होणार. मग त्यांनी या लोकांना फोन केला का 2च दुकानांवर का कारवाई केली? हे लोक म्हणतात 2च दुकानांवर नाही केली, आम्ही असं इतक्या किती आता काय बोलतायत ते पैसे? आता मग त्या लोकांनी आम्हाला इकडे काय पाठवलं, आमचे नगरसेवक वगैरे काय म्हटले की तुम्ही जावा, तुमचा माल तुम्हाला दिला जाईल, पाहिजे तर तुमचे पैसे पण आम्ही भरतो. परंतु आमचं असं होतं इतकं नुकसान उचललं त्यांना का पैसे भरायला लावायचे? बघूया आपण. 500 रुपयात आम्ही मान्य करत होतो, परंतु ते लोक 2000 रुपये भरायचे म्हणतायत आणि आधार कार्ड मागतायत आणि त्या फॉर्मवर असं लिहिलंय जसं घेतलं त्यांनी कारवाई करून तसंच माल देतात. चुकीचं आहे. नुकसान करून सगळा माल आमचा मिक्स केला. त्यात आम्ही कोणता माल आमचा आहे आणि त्यांचा आहे बरं, आता तो माल तुम्ही घेऊन जाणार, पण विकणार कुठे? 2 दिवसाचा आम्हाला टाइम आम्ही मागून म्हणजे त्या लोकांनीच दिला. आम्ही म्हणलं आम्ही काय घर कसं चालवायचं, 2 दिवस तुम्ही इथंच थांबा, नंतर तुम्हाला जागा दिली जाईल. कुठं जागा देणार ते माहित नाही. इकडे कुठे बोलताय आता कुठे पावते? माल मिक्स झाला. 2 जणांचा माल नाहीये. बाकीचे रस्ते पहिले कसे बंद झाले? आता कोणता माल कोणाचा आहे कसं समजणार? हा माल मिक्स झालेला आहे. आता पूर्ण ते म्हणतात जसा होता तसा आम्ही ठेवला. हे जसा होता तसा आहे का? त्याच्यात नुकसानी किती आहे तिची? आता त्यातला माझा माल कोणचा आहे आणि त्यांचा माल कसं कोणचा आहे, कसं आम्ही काढणार तो माल? म्हणजे आता आपसमध्ये आम्ही बांधायचं का? बाकीचे दुकान सांगा. चालू आहे. आमचा माल असा होता का? तेव्हा लावला होता तेव्हा असा नव्हता ना आमचा माल, तेव्हा व्यवस्थित होता आणि आता त्याची दुर्दशा. म्हणजे तुम्हाला यापूर्वी पण जेव्हा कारवाई झाली तेव्हा माल वापस दिलाय की ह्याच वेळेस दिला जातोय माल वापस? तेव्हा एकदा दिला होता. तेव्हाही दिला होता. तेव्हाही पैसे घेतले होते का मग? तेव्हा 500 रुपये फाईन होती आता 2000 आणि केलाय आता का? 2000 रुपये कोणी बोलतात. मागितले तर 2000 रुपये कोणी पण ताई जेवढा माल न्यायचे ना त्यापेक्षा अर्धाच माल भेटायचा. आता माल भेटायचाच पूर्ण नाही माल आम्हाला. नाही. आता एवढाच माल आज दाखवायला ठेवलेला यो. 2 त्याचे जणांचा माल आहे का? तुम्ही हा. सांगा. 2 दुकानं नेहमी बघतात, सगळे बदलापूरकर किती माल बघतात. असतो? आपलं दुकान केवढं आहे? 2 दुकानांचं माल आहे का? सांगा. अर्ध्या दुकानाचं देखील नाही. आता पैसे कुठे मागितले? 2000 रुपये. 2000 त्या साहेबांनी माहिती ते पण म्हणतात सीओ साहेब तुम्हाला भेटायला बोलत आहे. सारखं आम्ही सगळ्यांचा पायच करू का? कोणत्या साहेबांनी? दादा 2000 रुपये बोलले. द्या. साहेबाला 2000 द्या आणि आधार कार्ड द्या आणि हा फॉर्म भरा असं सांगितलं. दादा फॉर्म दाखवा ना. फॉर्म दाखवा. कोणता फॉर्म दाखवा ना. दाखवा ना लगेच. त्या फॉर्मवर लिहिलं जसं घेतलं तसं. भरूया ना 2000 रुपये. फॉर्म दाखवा. आता नाही देणार. गरिबांचे अत्याचार म्हणजे का नाही देणार? नाही ना. नाही द्या, मला आदेश नाही द्या. कोणाचे आदेश त्या पाहिजे? लोकांनी नोटीस पण नाही दिल्या मॅडम. काय आदेश आहे? नाही द्या. नाही बरोबर आहे. काय पण? माल नाही द्यायचं. कोण बोललं? काय बोलू? कोणते साहेब तो साहेब. काय बोलले? नाही द्यायचं. मग यांना कशाला बोलवलं इथे? कोण बोलवलं? हा नगरसेवक आमचे पडले ना आता किरण भोईर आणि दामले ताई वगैरे का जाऊन घ्या, आमचं बोलणं झालं. हो थांबा, तुम्हाला बोलते. ते बोलले 2000 रुपये. मला काय विचारायचं आमच्या साहेबाला बोलतो. मला माल नाही पाहिजे. 2000 रुपये तुम्ही मागितलेत का त्यांच्याकडून? माल नाही. आमचा दंड असतो. दंड असतो. मग आता का नाही म्हणताय तुम्ही? द्या ना त्यांना फॉर्म. फॉर्म द्या ना. नाही द्यायचं बोललोय साहेब. चुकलंय का तुमचं काही? मग आता का नाही देत? सही मागत होते मॅडम. हा सही मागत होते. लगे 2 मिनिटात फोन आला तुम्हाला? हा? नाही द्यायचं म्हणून. का? नाही द्यायचं. हा लावा ना. त्यांना फोन लावा तुम्ही आता, कारण की आमची सही मागत होते, आमचे आधार कार्ड मागत होते. मग आमची आधार कार्ड आमची सही कोणता फॉर्म होता मॅडमला दाखवा ना. तुम्ही गुपचूप घेत होतात का देतो पैसे? ना. हा मग दाखवा पावती देतो ना. गुपचूप देत होतात? पावती देतो. गुपचूप देत होतात का? ओके.
गुपचूप देत होतात पैसे तुम्ही घेणार होतात का हो 2,000 नगरपालिकेत रुपये. भरणार ना ते मग दाखवा ना फॉर्म फॉर्म भरून ना. आम्ही चांगलं विचारतोय तर मला दाखवा आता दाखवा द्यायचं नाही तिकडे. तुम्हाला फॉर्म बघायचा तुम्ही हात बघून खाली देऊ करा शकता. हात खाली बघू करा शकता. आम्ही तुमच्याशी व्यवस्थित हा. बोलतोय केव्हाचं हा. तिकडे तिकडे काय मी तुमच्याशी फॉर्म- बोलतीये ना फॉर्म बघायचं, माझं तुम्ही चुकतंय या का इकडं. माझं चुकतंय का मी तुम्हाला व्यवस्थित बोलते तुम्ही हो. असं असं का बोलताय तर मी बोलतोय ना काय बोललात तुम्ही फॉर्म आहे मध्ये. ते बिचारे इथे आले ते नाही त्यांच्यासाठी द्यायचं माल नाही द्यायचं. मग कोणी सांगितलं तुम्हाला ते तर सांगा अहो, सांगितलं ना साहेबांनी सांगितलं. मग लावा ना तुम्ही साहेबांनी फोन. मी काय लावू फोन फोन लावायला सांगा ना आम्ही कोण बोलले ताई जाऊन माल साहेब घ्या. बोलता हो तुम्ही एक जण बोलता 2,000 रुपये मागतायत तुम्ही त्यांना द्यायला तयार नाहीत जाऊ साहेब बशी जाऊ अहो, हे असे- तिकडे जाऊन आलं इकडे हा? तिकडे तर गेलेलं रुचिता घोरपडे ताईंबरोबर बोललो आम्ही असं आमच्यावर अन्याय केला आम्हाला काय तुम्ही लोक आधी अर्धा तास द्या 15 मिनिटं द्या माल उचलतो माझा मुलगा ऍडमिट आहे तिथून मी आलेले 4 दिवस तिथेच होती ते माझी बहीण म्हणत होती या मुलांना थांबा हे मुलं का नाही थांबले नगरपालिकेचे असं कचरा कुंडी केलेली आहे जसं काय ते मालाला चेपलेलं आहे बघा काट्याच्या हे बघा कसं तोडलं साहेब 2,000 रुपये घेऊन तुम्हाला हात काटा देणार का हे लोक नाही त्यांनी त्या काही फॉर्म मध्ये 28 काय लिहिलेलं आहे एक मिनिट फॉर्म मध्ये असं लिहिलेलं आहे वाचलं की ज्या प्रकारे त्यांनी घेतलं तसं सुखरूप माल देतात सुखरूप कुठं देतात काटा सुटका देतात आणि माल आमचं दोन फॉर्म कुठे फॉर्म कुठे त्यांच्याकडे ऑफिसमध्ये दाखवा ना फॉर्म तर दाखवा आम्हाला तुमचं चुकत नाही तर फॉर्म दाखवा ना तिथं बघा आतमध्ये आला. फॉर्म दाखवा कुठे तर तुमचं चुकत नाही तर फॉर्म दाखवा ना हा? द्या ना फॉर्म द्या ए दो किलो घ्या जरा परत फॉर्म रखायला घेऊन ये. फोटो फिरवा फिरवलं जसा माल आहे तसं माल आहे. बघा तुमचं चुकत नाहीये ना दादा तर फक्त फॉर्म दाखवा ना तुम्ही तिकडे पण सामान ठेवलंय का काही नाही. मग तिकडे काय कॅरेट आहे ते कोणाचे आहेत? कॅरेट सर्व तिथे आहे. मग हे कोणाचे कॅरेट आहे हे धरून आम्ही असं ठेवलेलं असतो तिथे. कोणाचे आहेत पण ते नगर परिषद नगर परिषद कॅरेटचं पण काम करते का या बरं जरा इकडे आणि बॅटरी आमच्या हातमध्ये ठेवलेली आहे ऑफिसमध्ये बघा इथे काय प्रकार सुरू आहे बॅटरी आतमध्ये ऑफिसमध्ये ठेवलेली आहे. ते आम्ही विचारल्यावर आम्हाला सांगितले आता आपण सध्या बघतोय एक तर त्यांचा उर्मटपणा आणि त्यांचं म्हणणं आहे की हे कॅरेट त्यांचे हे बघा हे नागरिकांचे कॅरेट आहे आणि याच्यामध्ये यांनी कचरा ठेवला आहे बघा इथे पण फळं पडलेत म्हणजे हे यांचे हे बघा हे कॅरेट यांचे आहेत का हे कॅरेटचं काम करते का कुळगाव बदलापूर नगर परिषद हे बघा या लोकांचं ठीक आहे ते अतिक्रमण करतात रस्त्यावर बसतात पण ही अशा पद्धतीच्या कॅरेट वगैरे जे आहेत हे कोणाचे आहेत आणि ही मालमत्ता कोणाची आहे ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा कारभार आहे हा इथे बघा हे बघा इथे पण कॅरेट पडलेत त्या साईडला जरी बघितलं इकडे पण बघा इकडे तर भरून ठेवलेत अक्षरशः कॅरेट मग हे कॅरेट कोणाचे आहेत ते आपण जरा झूम करून बघूया हे बघा मध्ये पण खूप सारे कॅरेट ठेवलेत या लोकांनी इकडे चालू काय हा सामान इथे एवढा जो पडला आहे म्हणजे या बिचाऱ्यांना अर्धा दिला जातो इकडे पण ठेवलंय त्यांनी आतमध्ये आम्ही विचारलं सांगितलं बॅटरी आमच्या आतमध्ये ठेवली आम्ही म्हटलं बॅटरी पण काय पैशाचा गल्ला कुठे गेला तर ते आम्हाला नाही माहिती पैशाचा गल्ला कुठे नाही ठीक आहे मध्ये नाही जायचं आपल्याला असेल त्यांचं हे बघा तिकडे मध्ये पण कॅरेट आपण नाही जाऊ शकत पण आपण झूम करू इथूनच तुम्हाला थोडस जर दिसत असेल तिकडे तिकडे पण आहे अर्धा माल तिकडे असेल म्हणजे हे असं काम जे आहे ते सध्या सुरू आहे त्यांना आपण व्यवस्थित विचारतोय आपण काही जबरदस्ती करत नाही एकतर यांना तिकडून त्यांनी सांगितलं की आम्हाला नगर परिषदेमधून इकडे पाठवल्यावर त्यांना 2,000 रुपये भरायला लावतायत त्या फॉर्म वरती जे लिहिलंय ते सगळं वेगळं आहे आपण त्यांना विचारतोय की फक्त फॉर्म दाखवा तर ते आपल्याला बोलतात तुम्ही जा आणि तिकडे विचारा म्हणजे कारवाई करणारे पण हेच त्याच्यावर पडदा टाकणारे पण हेच आणि भरडली जाते ती म्हणजे सामान्य जनता जर चुकत नाहीये तर फॉर्म दाखवा ना आम्हाला अहो, घ्या ना काम काय काय मी एक सांगू का तुम्हाला मी काय बोलते पहिले ना तुम्ही व्यवस्थित बोला माझ्याशी माझा पण आवाज चढेल बघा फॉर्म मी तुमच्याशी चांगली बोलते चांगलाच बोला तुम्ही पण दाखवलं नसतं ना. आ नाही मी बोलू काय असं मी बोलू का चालेल का मग मला पण सवय राहील मी बोली चालेल का तुम्हाला तुम्ही कसं बोलतायत छान बोललात ना हे असं बोलतात नाही मग मी पण बोलू का तसंच बघा ते मी पण बोलू का तसंच बघून घ्या तुम्ही मॅडम मग हे आत्ता दाखवलं मला हे 10 मिनिटं आधी दाखवलं असतं तर काय झालं असतं तुम्ही बोल ते तुम्हाला बोलले होते आम्ही तुला फॉर्म दाखवतो म्हणून कधी बोलले आताच बोलले होते कधी बोलले? आताच बोलले होते लाईव्ह आहे सर आम्ही खोटं नाही बोलत खोटा बोलणार सगळं लाईव्ह आहे मी कशाला खोटा बोलू ते फक्त आत्ता बोलले तिथे होते तेव्हा ते काय बोलले
नाही ते दाखवायचं जे जे उभे होते ना ते हे पण बोलले की आमच्याकडे फॉर्म आहे, ते काय बोलले आतमध्ये फॉर्म आहे, जे सारे करायचं घेऊन ते पण आहे. करा, जाऊन साहेबांना विचारा, तेव्हा मी हे कधी त्यांच्यावर बोलले भडकली. हे अहो, काय याच्यावर बोलले, काय तुम्हाला जास्त हा फॉर्म आहे, काय लिहिलंय याच्यावर वाचा. इथेच म्हणजे अधिकारी काय म्हणजे जमा होतात. कुठे लिहिलंय? अटी कुठे लिहिलंय सांगा. याच्यामध्ये- नियम व अटी कुठे हे आम्हाला तिकडे भेटला फॉर्म नगरपालिकेतून, नियम व अटी कुठे ते बघून घ्या काय आहे ते. म्हणजे सांगा ना नियम व अटी कुठे. कसं हे मोठी याच्यावरती 2,000 रुपये भरायचे. हे बघा त्यांचं बोलणं बघा. त्यांचे कामं काही हे व्यवस्थित करत नाहीये. आम्ही कामगार आहोत, हा? आम्ही कामगार आहोत. तुम्ही साहेबाला बोला ना. मग हे तुम्ही पहिले बोलला असतात ना दादा. तो सांगतो ना मी तुम्हाला कुठं काय बोलतो. तुम्ही काय बोलले? जावा तिकडं साहेबांना विचारा. काय बोलाल ते मी. ठीक काय? आहे मॅडम. जावा तिकडं साहेबांना विचारा. 2,000 कुठे लिहिले तिथे? 2,000चा उल्लेख नाहीये ना मॅडम ह्याची इथे. त्यांनी त्यांच्यात मग 2,000 रुपयांचा उल्लेख नाहीये तर हे घेतात कशावर तुमच्याकडून? नक्की हेच घेतायत का? नगर परिषदेने सांगितले 2,000 घ्यायला. काय माहिती नाही आम्हाला, ते म्हटले 2. आधी 500 रुपये येत होतात ना. हो. मग आता डायरेक्ट 2,000 रुपये केले. हो, हो. मी यांनी केले का नगर परिषदेने केले? आता त्यांचे कामं त्यांनाच ठाऊक, ते नीट करतात का नाही करत. त्यांची कामं त्यांना ठाऊक, आम्हाला काय माहिती. काय वाटतं काय कारभार चाललाय हा? मला तर वाटतं हे सगळ्यात मोठे राजकारण चाललेलं आहे. काय माहिती, आमच्या गरिबाच्या पोटावरती लाथ मारून त्यांना काय भेटणार ते तुमचे त्यांचे. कॅरेट किती होते तुम्हाला आठवत आहे का? एवढे होते का? तुम्हाला ठाऊक आहे, गेटच्या समोर जे 2 धंदे लागतात ते एकदम प्रॉपर एका धंद्याचा माल तुम्ही 2 धंद्याचा बोलताय. आता शिवाय काय करायचं हे? आता तिचं माल कोणतं, माझं काय? आम्ही आपसामध्ये भांडत बसणार का सांगा? एक मिनिट. हे बघा याच्यामध्ये लिहिलंय कुळगा बदलापूर नगर परिषद अतिक्रमण विभाग मार्फत डॅश 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 या ठिकाणावरून माझा माल जप्त केला आहे. तरी सदर जप्त केलेला मालाचा दंड भरण्यास मी तयार आहे. इथे दंड लिहिलेला नाहीये. कुळगा बदलापूर नगर परिषद जर काही घेते तिथे दंड लिहिलेला नाहीये. इथे कुठेही अधिकृत स्टॅम्प नाहीये, काहीच नाहीये. मग ही अशा पद्धतीचे 2,000 रुपये मी आज इथे उभं राहील असा एक बनवते कागद आणि मी यांच्याकडून जमा करते की मला 5,000 रुपये द्या. देणार आहेत का कोणी? मग हा काय कारभार चालू आहे? हा पेपर मी घेतला मॅडम. तुम्ही कारवाई करा. कारवाई करायला हरकत नाही, पण समान कारवाई करा. याच नगर परिषदेच्या बाहेर आता तिथे येऊन ती आईस्क्रीमची गाडी उभी राहील, त्याच्यावरती हे लोक कारवाई करणार आहेत का? त्यांना अशी पावती देणार आहेत का? मग हे इथेच का कारवाई? काय वाटतं काय आहे? जे लोक अडाणी आहेत बिचारे, त्या लोकांना हे फॉर्मचं माहिती नाही, उल्लेख काय ते नाही. ते स्टॅम्प मारलेला आहे का? स्टॅम्प कोणाचं देणार आहे आता? सही शिक्का असते ना. ते सगळं जाऊ द्या, पण मला काय म्हणायचंय आता रुची जाऊ द्या ते सगळं. हे सारखं मीडियावर मला तर आवडत नाही, पण ते काय सारखं आम्हाला यांच्यामुळे यावं लागतं, नाही तर आम्हाला पण गरज आहे. मी काय म्हणते, रुचिता ताईनी म्हणजे घोरपडे ताईनी, दामले ताईनी, किरण दादांनी सगळ्यांनी आम्हाला जेव्हा म्हणले ताई तुम्ही जावा, 1 रुपया पण भरू नका, आम्ही बघून घेऊ, तुमचा दंड पाहिजे तर आम्ही भरू, हे पण बरोबर. बोलले. हा, हा, कारण की आमचं एवढा मालाचं नुकसान केलं. घोरपडे ताईंनी कॉल देखील केला का असं का केलं तुम्ही, चेपाचेपी का केलं, त्यांना टाइम द्यायचं होतं. तर या लोकांनी त्यांना काय सांगितलं, त्यांना सुचवलेलं वगैरे काय सांगितलं, तर त्यांचं म्हणणं काय आहे का तुम्हाला जेव्हा त्यांनी सांगितलेलं काल ना तर उचलायचं होतं. मी म्हटली ताई मी नव्हती, 4 दिवसापासून हॉस्पिटलला आहे मी ग्रामीणला. तर त्या काय म्हटल्या, जे झालं ते झालं, आता जे काय देतात ते घेऊन या, नंतर आपण बघू काय ते. त्यांनी आम्हाला बसायला पण 2-3 दिवस पाहिजे. मग आम्ही आलो ना माल घ्यायला इथे, मग हे लोक फॉर्म भरायला सांगतात, आधार कार्ड मागवत आहेत, 2,000 रुपये भरा म्हटले. ते झाल्यानंतर ते पण आम्ही दोघं मिळून मान्य केल्यानंतर हे बघा आम्ही काय म्हटलं, आधार कार्ड नाही देणार, 500 रुपये नेहमीप्रमाणे दंड भरू आम्ही. तर ते लोक मग म्हणाले सीओ साहेब तिकडे बोलवते महानगरपालिकेत, त्यांना तुमच्याशी बोलत. आता जेव्हा आम्ही मेन आहेत ज्या घोरपडे ताई वगैरे त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांचं ऐकून इकडे आल्यानंतर, नगरसेवकचं ऐकून आल्यानंतर मग पुन्हा आम्ही सीओ साहेबांबरोबर एकट्यामध्ये बोलायला का लेडीज लोकांनी जायचं? आणि आता लवकर जाऊन येईपर्यंत ते इथं बंद नाही होणार का तुम्ही सांगा? तिकडूनच आम्ही इथं आलो ना. इकडे नसतो स्त्री सन्मान, कशाला पाहिजे स्त्रीला सन्मान? स्त्रीला सन्मान म्हणजे हसतात ते, म्हणजे आम्ही मश्करी आहे का? मग असंच असतं इकडे, असंच असतं. त्यांचा स्वभावच आहे तो, ते तसेच बोलतात. त्यांची मम्मी किंवा त्यांची आई असते तर अशीच बोलली असते. तसेच बोलतात. ऐकलं नाही ते दादांनी काय बोललं? तुम्हाला कळत नाही, त्यांचं बोलणंच तसं आहे. फक्त आपण बोललो तर आपण मुद्दामून बोलतो. माल एवढं नव्हतं मॅडम माझं, माल खूप होतं. सीओ साहेबांना मग तुम्हाला काय म्हणायचंय? कुठे गेला माल तुमचा? नाही, आता व्यापारी येऊन उभा राहणार, पैसे दे. मी कुठून देऊ व्यापारीला पैसे? मग तुम्ही विचारा परत, तुम्हाला ज्यांनी पाठवलं त्यांना जाऊन. आता तर आपण जी काही परिस्थिती आहे ती इथे मांडलेली आहे. खरं तर हा सगळा कारभार जो आहे ना तो कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये सुरू आहे. ठराविक काही जण आहेत जे येतात, कारवाईचे आदेश काढतात, मग काही जण जातात, कारवाई करतात, काही जण म्हणजे असं सोंग घेतात की त्यांना काही माहितीच नाहीये.
मग बाकीचे काही जण येतात, असं झालं का, ठीक आहे, मग तुम्ही जा, पैसे द्या, नाहीतर आम्ही देतो आणि मग तुम्ही घ्या, आणि इथे आल्यावरती ही असा कारभार. म्हणजे काहीही करा, हे असंच चालणार आहे. आता एक बघूया आपण इथे की आज 9 वाजता जी इथे गाडी लागणार आहे आईस्क्रीमची, तिच्यावर कारवाई होते का, आणि जर नसेल होणार तर समजून जायचं की काहीतरी सुरू आहे. ही गोरगरीब जनता आहे, अतिक्रमण करताय मान्य आहे, परंतु ज्या वेळेला त्यांचा काय त्या फॉर्मवरती काहीच लिहिलेलं नाहीये, सरसपणे कोणी 2000 मागतं, मग तर उद्या 5000 पण मागतील, द्यायचं या लोकांनी. काय करणार तुम्ही आता? माझी एकच रिक्वेस्ट आहे का आता व्यापारी येणार ना, तर व्यापारी समोर ह्या लोकांनी उभं राहायचं आणि त्यांना पैसे द्यायचे. माझ्याकडे 1 रुपया नाहीये, मी कुठून देणार? मी संध्याकाळी कमवते तेव्हा म्हणजे दिवसभर जेव्हा कमेल तेव्हा माझ्या घरात चूल पेटेल. त्या नगरसेवकांना नाही माहिती का कोणाला नाही माहिती माझी परिस्थिती. उगाच अन्याय करायला बघू नका, नाही तर मग ते भारी पडणार. धन्यवाद. एक एक कॅरेटची किंमत जर तुम्ही एखादा व्यापारी असाल तर सांगा. हे बघा इथे कॅरेट अशा रद्दीच्या भावात कॅरेट पडले. हे बघा, हे भाजी विक्रेत्या महिलांचे कॅरेट आहेत, हे असेच पडले तिथे. ते बघा, ते पण पडले, ते पण पडले, हे पण पडले. अरे ही जुनी नगर परिषद कशासाठी आहे? जुनी नगर परिषद आहे की कचऱ्याचं साम्राज्य झालं इथे, का कचऱ्याचा अड्डा, आणि इथे आपला राष्ट्रीय ध्वज आपण फडकवतो आणि त्याच्या पुढेच हे सगळं काही असं सुरू आहे. इतर प्रकारे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. पावती ना, हा पावती घेऊया ना. आता मी तुम्हाला बघा ही मॅडम मला एकच विचारायचंय, ही अधिकृत पावती आहे का? बदलापूरकरांना पण बघू द्या. तुम्ही सर्वांना दाखवा बदलापूरकर आता आमच्यासाठी काय करायला तयार आहे. आम्ही तुम्हाला तुमचा लढा लढावा लागेल. ते काय करतील, कारण तुम्ही अतिक्रमण मध्ये बसलेले आहात. एक तर तुम्ही हक्काची जागा घ्या आणि तुम्ही लढा. आणि आमचीच फक्त छत्री, आमचाच काटा आणि आमचाच पैशाचा डब्बा गेलाय. मग आमच्या म्हणजे गेलं तुम्ही विचारा कारवाई, तुम्ही जाऊन आता. नाही, आमचंच का गेलं? तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारा जाऊ. कोणाला विचारायचं? कोण हे सगळे एका मायाचे मनी आहेत. हा, कोण म्हणतात जावा घ्यायला, कोण म्हणतात तिकडे जावा, कोण म्हणतात इकडे. कोणावर विश्वास राहिला नाही आता. मी खरं सांगते, मी आता ते तिकडे पण तेच बोलून आली. कोणाला दामले ताईंना, घोरपडे ताईंना आणि ते नगरसेवक आता मग त्यांना बोललो आम्ही का आम्हाला आता कोणावर विश्वास राहिला नाहीये. आणि मी आत्ताही बोलते, जो गरिबांना, जो फेरीवाल्यांना, जो पक्ष साथ देईल, आता आम्ही त्यांच्याकडूनच असणार. आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. जे आमच्या पोटापाण्याचं बघतील आम्ही त्यांच्याकडून, नाही तर आम्हाला घेणं देणंच नाही राहिलं. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. आणि आता व्हिडिओ चालूच झालाच आहे, तर ह्या ठिकाणावरून हे जे काही आहे इथे ई टॉयलेट्स वगैरे आणि हा जो कचरा आहे, तर हा इथून जर हटवला या लोकांनी तर खूप बरं होईल. कारण हे खूप चुकीचं आहे, सुरू आहे. जुनी नगर परिषद जरी बंद झालेली असली तरी सुद्धा या जागेवरती काहीतरी चांगला वापर केला गेला पाहिजे होता, परंतु हे आपल्याला अशा पद्धतीचं पाहायला मिळतंय. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.